आपल्याला आता काय करायचं आहे, सिल्क थ्रेडची चेन स्टिच करायची आहे. तर इथे मी काय केलं आहे, धागा आपला डबल करून घेतला आहे सिल्कचा आणि त्याला गाठ मारून घेतले. आपली पकडायची प्रोसेस सेम असणार आहे. तर ही जी लाईन ड्रॉ केली आहे ना, इथून आपल्याला काय करायचे, दोन्ही धागे आपले असे वरती आणायचे. सिल्कचे दोन्ही धागे आपले असे वरती आणून थोडंसं समोर जायचं आणि इथे आपल्याला काय करायची, अशी चेन द्यायची. दोन्ही धागे आपले असे वरती आले पाहिजेत. पुन्हा समोर जायचं, दोन्ही धागे अडकवायचे आणि धाग्याच्या आतून पुन्हा आपल्याला असे बाहेर काढायचे. पुन्हा सेम प्रोसेस करायची. दोन्ही धागे असे अडकवायचे, धाग्याच्या आतून बाहेर काढायचे आणि चेन स्टिच द्यायची. सेम प्रोसेस करायची. खेचताना दोन्ही धागे आपले असे वरती आले पाहिजेत. सिल्कचे एक धागा आला तर तो पुन्हा आपली निडल खाली न्यायची आणि पुन्हा दोन्ही धागे असे अडकवायचे आणि सिल्क थ्रेडची आपल्याला काय करायची, इथे अशी चेन स्टिच करायची. आणि शेवटी आपलं जसं आपण एंड लॉक करतो त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, इथे एंड लॉक करून द्यायचं. याला आपण काय म्हणतो, सिल्क थ्रेडची चेन स्टिच.